आज आपण बनवतोय गुळाचा शिरा। नमस्कार, मंजुषास किचन मध्ये तुमचे स्वागत। तुम्ही असा शिरा खरंच नक्कीच बनवून बघा, अगदी लगेच बनतो। तर वेळ न घालवता लगेच रेसिपीला सुरुवात करूया। तर लेट्स गो। तर मस्त असा गुळाचा शिरा बनवण्यासाठी सर्वप्रथम इथे मी एक पातेलं घेतलेलं आहे आणि पातेल्यामध्ये आपल्याला 3 वाट्या पाणी घ्यायचं आहे। हो, आणि तुम्ही तुमच्या घरातली वाटी घ्या, कोणतीही तुम्हाला अंदाजानुसार जशी तुम्हाला परफेक्ट वाटेल अशी। तर मी इथे 3 वाटी पाणी घेतलेलं आहे आणि पाणी छान थोडंसं गरम झालेलं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला त्याच वाटीने गूळ घालायचा आहे 1 वाटी। तर हो, आता आपण ह्या गुळाचा पाक बनवणार नाहीये, फक्त याचा आपल्याला हे पाणी असं गुळाचं पाणी करून घ्यायचं आहे, म्हणजे असं वितळून घ्यायचं आहे गूळ। आणि हे बघा, तर आता लगेच असं ते तयार होते आणि छान अशी उकळी आलेली आहे आणि आपला गूळ वितळला आहे का आपल्याला लगेच कळते, आपण असं बघून घ्यायचं। तर हो, छान असा गूळ वितळलेला आहे। तर गुळाचं पाणी तर आपलं तयार झालेलं आहे, तुम्ही बघू शकता। आणि आता आपल्याला दुसऱ्या गॅसवरती एक कढई घ्यायची आहे मस्त अशी, आणि आता कढईमध्ये टाकायचं आहे आपल्याला साजूक असं तूप। तर हे तूप आपण 1 वाटी घेतलेलं आहे, तुम्ही बघू शकता वितळलेलं तूप आहे हे। तर ते आपण 1 वाटी घेतलेलं आहे आणि तुम्ही कमी तूप सुद्धा घेऊ शकता तुमच्या आवडीप्रमाणे। पण जर 1 वाटी घेतलं तर खूप स्वादिष्ट असं लागतो आणि हरकत नाही कधी कधी खायला। तर आता आपलं हे तूप तापलेलं आहे, आपण थोडंसं रवा टाकून बघितला आणि आता आपल्याला त्याच वाटीने 1 वाटी रवा घ्यायचा आहे। तर 1 वाटी रवा मी इथे बारीक घेतलेला आहे आणि तो सुद्धा मी मस्त असा चाळून घेतला आधी आणि मग आपण त्याचा शिरा बनवतोय। आणि आता आपण ह्याला असंच परतवून घ्यायचं आहे, अगदी सतत हलवत राहायचं आहे आपल्याला हा रवा, नाहीतर तो खाली लागू शकतो आणि एका साईडला असा जळू शकतो, म्हणून लक्ष ठेवून व्यवस्थित असा भाजून घ्यायचा आहे त्याला। तर त्याचा रंग बदलेल तोपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचा, गॅस कमी जास्त करत राहायचा आहे। जर जास्त मोठा गॅस ठेवला आपण हाय फ्लेमवरती तर शिरा म्हणजे जो आपण रवा भाजतोय तो असा लालसर होतो, त्याचा रंग अगदी असा आपल्याला लालसर होऊ द्यायचा नाही आहे, त्याला सतत हलवत राहायचं आहे, म्हणजे त्याचा रंग असा एकसारखा असा येतो। तर हे बघा, मस्त असा सुगंध दरवळतोय आणि खूप छान असं वाटते। शिरा बनवण्याची काही वेगळीच अशी मजा असते खरंच। आणि हो, गोड खायला तर काही कारण लागत नाही। आणि आता आपण याच्यामध्ये मस्त अशा आपल्या आवडीचे ड्रायफ्रूट टाकून घेऊ आणि तुम्ही बघू शकता रंग सुद्धा चेंज झालेला आहे, रंग बदललेला आहे आपल्या रव्याचा। आणि आता आपण याच्यामध्ये असं गुळाचं पाणी टाकण्यासाठी म्हणजे तो रेडी आहे। तर तुम्ही बघू शकता रंग असा बदललेला आहे आणि आपल्याला गुळाचं जे पाणी आहे ना ते गाळून घ्यायचं आहे, म्हणजे जो गुळामध्ये काही कचरं वगैरे असलं ना तर ते चाळणीत अटकून जाते आणि मस्त असा छान असा आपला हा गुळाचा शिरा तयार होतो। तर आपण हे बघा, अशा प्रकारे एका हाताने चाळणी पकडायची आणि आपल्याला टाकायचं आहे। तर मस्त असं आपण सर्व असं पाणी अंदाजानुसारच घेतलं होतं, ते आपण मस्त असं टाकून दिलेलं आहे आणि किती छान रंग आलेला आहे, अगदी लगेच तयार होतो। तुम्ही सुद्धा खरंच नक्कीच बनवून बघा, अगदी ऐन वेळेवर सुद्धा आपण बनवू शकतो। आणि हे जरी आता तुम्हाला पातळ दिसलं असलं ना तरी घाबरायचं नाही, लगेच तो असा घट्टसर होऊन जातो कारण तो शिजतो। किती छान रंग आलेला आहे आणि असं हलवायचं म्हणजे मिक्स होते गुळाचं पाणी। तर हे बघा, अगदी घट्टसर होत चाललेला आहे तो। आणि खरंच तुम्ही अजून मंजुषास किचन चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बघत राहा छान छान नवनवीन रेसिपीज मंजुषास किचनमध्ये। प्रत्येक रेसिपी रोजच्या जेवणात आपण बनवतो ती साधी रेसिपी सुद्धा आम्ही ह्या चॅनलवरती अपलोड केलेली आहे, तुम्ही बघू शकता। अगदी साध्या सोप्या पद्धतीने प्रत्येक रेसिपी आम्ही बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे अगदी कमी वेळेत। तर आता आपण इथे विलायची टाकून घेऊ, विलायचीचा सुगंध एवढा छान येतो ना खरंच, अगदी मस्त असा। कारण आता आपण मिक्स करून घेऊ। आणि हो, आता आपला हा शिरा तर तयार झालेला आहे आणि आपण आता याला मस्त असा थोडंसं असं होऊ देऊ, म्हणजे तो छान असा शिजून जाईल। थोडा वेळच, अगदी जास्त वेळ नाही, थोडा वेळच आपण याच्यावरती झाकण ठेवून देऊ आणि मस्त असा आपला हा शिरा
तयार झालेला आहे, तुम्ही बघू शकता. हे बघा अगदी छान आणि रंगसुद्धा किती छान आलेला आहे. तर खरंच तुम्ही प्रत्येक रेसिपीज मला असं वाटते की तुम्ही आमच्या मंजुषाज किचनवरती प्लीज बघा, तुम्हाला खरंच नक्कीच आवडेल. तर भेटू आपण एका नवीन रेसिपीसोबत लवकरच. तोपर्यंत बाय.